मित्रांनो बघा, आता आपण इकडं आलेलो आहे बघा. इथे विकरच्या इथं फाटी आहे, तर तिथे फेरा काढण्यासाठी नंदी घेऊन आले. तर तुम्हाला पाहायला भेटेल बघा. तर पहिल्याला उतरून घेणार आणि त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला. त्या मित्रांनो बघा, बैलाला उतरून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, हे बघा. मित्रांनो बघा, इकडे बघा बघू शकतात बघा, कानावरून नंदी पण आलेला आहे, तुम्हाला पाहायला भेटते बघा. आता याचा एक फेरा पडेल आणि तो दुसरा एक नंदी उतरला ना, त्याचा एक बघू शकता. इथे त्याला दाबलेलं आहे बघा. एकच कासऱ्यावर दोन्ही कासऱ्यावर बांधून ठेवलेलं आहे आणि बघू शकता त्याला समस्त व्हिडिओ काढतो तू. हो मित्रांनो बघा, आता तुम्हाला पाहायला भेटणार एक फेरा, म्हणजे घोडा आहे, घोड्यासोबत पळवणार आहे. तर तुम्हाला बघायला भेटेल. आता बघूया कशा प्रकारे गती लागेल ती पाहायला भेटेल. तर बघा मित्रांनो, बघू शकतात बघा, इथे समोरला तुम्हाला घोडा पण दिसत असेल आणि नंदी आहे. आता दोघांचा आता एक तुम्हाला फेरा बघायला भेटेल बघा. हे बघा मित्रांनो, मागे पण आपण एक मुलाखत घेतली होती, छोटीशी दिली होती भाऊही. तर ती व्हिडिओ पण व्हायरल झाली ती आपली. तर तुम्ही ओळखत पण असाल दादांना. या हे बघा, हा बघा मित्रांनो, घोडा आहे. आणि मित्रांनो इकडे तुम्हाला दिसत असेल बघा, जितेश दादा पण आलेला आहे, बघू शकता. ड्रायव्हर नामचंद ड्रायव्हर आहे. पडताना दिसेल या फाटीवरती. तर खाली घेऊन चालले आहेत बघा. एक तर पेढा पडलेला आहे आणि बरेच पब्लिक आली होती बघायला. तर तुम्हाला दाखवतो बघा कोण कोण आले तिकडं. म्हणजे आता इथेशी भोकरपाड्याची इथं मॅच आहेत, नाईटचे टुर्नामेंट. तर त्यांची प्रथम मॅच आहे, तर ते पण आलं होतं. फेरा पडत होता, तर दाखवतो बघा तुम्हाला. आता भावंडं आपण आलो होतो विगरच्या मैदानाची अपडेट घ्यायला, पण अपडेट काय आपल्याला भेटली नाही, कारण की लग्न आहे त्याच्यामुळं सर्व आयोजक करते तिकडेच गेल्यात लग्नाला. तर अपडेट नाही भेटणार तुम्हाला. तर फेरा वगैरे तुम्हाला पडलेले बैलांचे पाहायला भेटतील. तशी भोकरपाड्याची तशी फाटी एक, म्हणजे छानपैकी रिहर्सलसाठी किंवा ट्रेनिंग देतात बैलांना. तर घोड्या बैलांच्या सोबत ट्रेनिंग वगैरे दिलेली आहे, तर तुम्हाला पाहायला भेटतील. आणि इथेशी आलेत बघा कोण कोण बघा, तुम्हाला पाहायला भेटतात बघा. दादाच आहेत बघा, त्याही इथे नाईट मॅचिंगचे आयोजन. हे बघा मित्रांनो कोण कोण आलेत बघा. सर्व मंडळी तुम्हाला म्हणजे ओळखतच असाल, आपल्या चॅनलवरती नेहमी आपण दाखवत असतो. म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये नेहमीच त्यांचं चांगलं योगदान असतं. म्हणजे त्यांचे पण नंदी आहेत. तर दादासाहेब पण आलते, तर पाहायला भेटतात बघा. दादा काय मॅच आहे का तुमची इथे? ओके, मग किती मॅच आहे? पहिलीच आहे का? ओके, आयोजन थोडंसं म्हणजे पहिला दिवस आहे त्याच्यामुळं. तर कसं वाटलं दादा तुम्हाला? एक छानपैकी फेरा वगैरे पाहायला भेटला, कसा वाटला? एकच नंबर. तर बघा तिकडे तो लास्ट आहे. हो, हे बघा मित्रांनो, बादल व्हायलाचा मालक दादा सांगतो म्हणून आपण माहिती तुम्हाला पोचवतो. आणि चला पुढे तुम्हाला दाखवतो बघा. खानवाचा पण नंदी आहे, त्याचा पण फेरा पडणार आहे, तो देखील तुम्हाला पाहायला भेटेल. जर झाले असेल तर ना पाहायला भेटणार, जर असेल तर पाहायला भेटेल. इकडे
इकडे बघा तुम्हाला पाहायला भेटतात बघा मामा आहेत, जुना चकडेवाले आहेत, खूप वर्षाचा अनुभव आहे. आणि इथे तुम्हाला असं पाहायला भेटतात राजू दादा आहे. मामा काय मग आज इथे आलेले आहेत तुम्ही तुमच्या या भागामध्ये, तर जुने चकडेवाले आहेत ना तुम्ही? मित्रांनो बघा आता तुम्हाला दिसत असेल बघा मिलिंद म्हात्रे सुट्टी मेकर हरिग्रामचे, आणि बैलाला पकडून आणलेला आहे कन्हैयाला, खानवाचा कन्हैया आहे. तर त्याचा पण फेडा पडेल बघा, जिथे ड्रायव्हर पुन्हा एकदा आले. कन्हैया जोर घातले. मित्रांनो बघा आज आपण आलो होतो पिंगा मारायला इथे विगर्दी आहे तशी, आणि बघा कन्हैया बैलाच्या माल्या घ्यात, तर त्यांच्याशी जरा संवाद साधू. शेठ नमस्कार. नमस्कार. आज एक घोड्यासोबत म्हणजे फेरा पडला, तर तो फेरा कशा प्रकारे तुम्ही नियोजन केला होता आणि काय सांगाल? सुट्टीला बैल पळत होता, पण बावटेव बैल आल्यावर कमी पळत होता, त्याच्यामुळं 2 फेऱ्या घोऱ्या टाकायला आणला होता. बरोबर आहे. तर 2 शर्ती गेलत्या आमच्या, बावटेव आल्यावर तर बैल थोडा कमी होत होता, ओके. त्याच्यामुळं घोऱ्यात पळवायला आणला होता. तर शेठ एकंदरीत आज बैलाचा स्पीड घोड्याच्या सोबत कसा वाटला तुम्हाला? चांगला वाटला. तर चांगला वाटला. भरत माझा मित्र खास बोलून त्याला त्याने नियोजन केलं, आणि मिलिंद म्हात्रे हरिग्राम हां का घोऱ्यान पळू आपण. तर शेठ बघा